हलक्या काळजाचे असाल ना तर आत्ताच व्हिडिओ बंद करा, कारण या व्हिडिओमध्ये एवढी जास्त ब्रुटॅलिटी आहे ही तुम्ही ऐकू शकणार नाहीत, आणि जर ऐकली तर तुम्हाला रात्रीला झोपसुद्धा येणार. तर आपण करूयात आपल्या व्हिडिओला सुरू. जास्त काही टाईम नव्हता झाला, रात्रीचे 9 वाजले होते आणि 9 वाजता अंबादास आपल्या ऑफिसच्या समोर येऊन उभा राहतो. मस्तपैकी हळूहळू थंडगार हवा चाललेली असते. वर आकाशामध्ये चंद्र निघलेला असतो. त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आजूबाजूचे जे वातावरण आहे ते जरा अंधकांधक दिसत होतं, आणि जे मोठमोठाले झाडं होती त्या मोठमोठाल्या झाडांच्या ज्या आकृत्या होत्या त्या खाली जमिनीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होत्या. आता जे अंबादासचं ऑफिस होतं त्या ऑफिसच्या समोरासमोर एक सरळ 4 किलोमीटर असा रस्ता होता. सरळ इकडे दुसरा रस्ता नव्हता, इकडेही दुसरा रस्ता नव्हता. सरळ त्या रस्ता 4 किलोमीटर अंतरावर होता, आणि रस्ता फार मोठा होता, छोटाही नव्हता. म्हणजे बैलगाडी रस्ता पाहिलेला आहे का तुम्ही? सेम त्या प्रकारचा बैलगाडी रस्ता होता, पण असा लांबच्या लांब होता आणि सरळ होता. त्याच्या आजूबाजूला जी झाडं होती ती फार उंच उंच होती, आणि त्या झाडांचा जे सावल्या आहेत त्या सावल्या त्या रस्त्यावर पडायच्या, आणि त्या रस्त्यावर पडलेल्या सावल्या त्या वाऱ्यांमध्ये हलल्या की त्या अंबादासला जाणवायच्या की ती हलायल्यात म्हणून. आता ते जे वातावरण आहे अंबादास ते एन्जॉय करायला लागला. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न, तुम्हाला असं वाटलं असेल की असं कुठलं ऑफिस आहे जे की रात्री 9 वाजता उघडं राहतं? पण राहतं. ज्या ऑफिसला आपण नॉर्मल भाषेमध्ये पोलीस स्टेशन असं म्हणतो. होय, अंबादास हा एक कॉन्स्टेबल होता. त्याच्यासोबत अजून 2 जण ड्युटीवर होते. एक नारायण आणि एक योगेश नावाचा मुलगा. योगेश, अंबादास आणि नारायण असे 3 जण त्या पोलीस स्टेशनमध्ये आता ड्युटीला होते. आता यांचं जे पोलीस स्टेशन होतं हे पोलीस स्टेशन भर जंगलामध्ये असल्यासारखं होतं. एक गाव होतं, त्या गावाच्या 4ही बाजूने जंगल होतं. आता गाव जे होतं ना ते जरा मोठं गाव होतं, छोटं नव्हतं, पण ते एकलंच गाव होतं. त्याच्या आजूबाजूला कुठलेही दुसरे गावं नव्हते. आता नॉर्मली तुम्ही बघता की गाव असेल की त्याच्या 2 किलोमीटरवर 3 किलोमीटरवर दुसरं गाव असतं, पण या गावाच्या जवळपास 25 किलोमीटरवर कुठलंही गाव नव्हतं. आणि हे गाव ज्या ठिकाणावर होतं त्या ठिकाणावर 4ही बाजूनं मोठमोठाले जंगल होते, आणि त्या जंगलामध्ये जे यांचं पोलीस स्टेशन होतं हे थोडंसं वेगळं होतं, गावापासून 15 मिनिटाच्या अंतरावरचं. आता हे जे पोलीस स्टेशन होतं ना हे पोलीस स्टेशन प्रॉपर पोलीस स्टेशन नव्हतं. ज्या जागेवर पोलीस स्टेशन होतं ती जागा गव्हर्नमेंट जागा होती, आणि त्या जागेवर एक फॅमिली राहत होती. तर त्या फॅमिलीने इथं कब्जा केला होता, आणि कब्जा केल्याच्या नंतर त्या फॅमिलीने इथं घर तयार केलं आणि त्या घरामध्ये राहत होते. पण ज्या वेळेस पोलीस स्टेशन इथं येण्याची स्थापना झाली, म्हणजे पोलीस स्टेशन इथं येण्याची गरज पडली, त्यावेळेस त्या घरामध्ये जे पण राहत होते त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं, त्यांना मोबदला दिला आणि तिथून जायला सांगितलं, आणि त्या घरामध्ये पोलीस स्टेशन हे चालू केलं. आता तिथं पोलीस स्टेशन चालू का करण्याची गरज होती? कारण की त्या जंगलामध्ये स्मगलिंग एवढ्या जास्त प्रमाणामध्ये होत होती की खूपच जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची स्मगलिंग त्या जंगलामध्ये होत होती. त्या कारणामुळं पोलीस स्टेशन तिथे येणं आवश्यक होतं. तर त्या पोलीस स्टेशनमध्ये या 3 जणांची ड्युटी आज संध्याकाळी होती. आता जे लोक होते गावामधले ते लोक असे म्हणायचे की जे पोलीस स्टेशन आहे ना त्या पोलीस स्टेशनच्या ठीक पाठीमागं काही जनावरं मरून पडले होते, आणि ते जनावरं या कारणामुळे मरून पडले होते की त्या जनावरांचा कुणीतरी बळी घेतलेला होता. एक स्त्री होती म्हणे, आणि तिला मूल नव्हतं. तिला मूल मिळवण्यासाठी तिनं या घराच्या पाठीमागं अनेको जनावरांचा बळी घेतला होता, आणि ॲक्च्युली तीच स्त्री या घरामध्ये राहायची. फॅमिली म्हणलं होतं ना मी तुम्हाला सुरुवातीला, इथे एक फॅमिली राहायची, तर त्यामधली ही स्त्री होती. आणि लोक असे म्हणतात की ज्या वेळेस सरकारने इथं नजर टाकली, बघितलं, त्यावेळेस सरकारने जेव्हा त्यांना घराच्या बाहेर निघण्याचा आदेश दिला त्यावेळेस ती स्त्री एवढी जास्त आक्रोश करत होती आणि एवढा जास्त श्राप देत होती, आणि असं म्हणत होती की मी इथं परत येणार, आणि ज्या वेळेस मी इथं परत येणार त्यावेळेस इथं जे बी उपलब्ध असणार मी त्याचा जीव घेणार, असं ती स्त्री म्हणली होती. आता या गोष्टीमुळं आजूबाजूचे जे लोक होते ते लोक जरा घाबरलेले होते. जेव्हा ती अशी गोष्ट बोलली त्यावेळेस घाबरलेले नव्हते, पण ज्या वेळेस सरकार तिथं सगळी ऑफिसची सुविधा करत होती, सगळ्या काही सुविधा आणत होती, त्यावेळेस सरकारला पाठीमागं एक मोठा खड्डा भेटला, आणि त्या खड्ड्यामध्ये अनगिनत हडकं भेटले, आणि ते हडकं जनावराचे होते, माणसाचे नव्हते बरं का, जनावराचे होते. आणि त्यात सगळ्यात मोठी कमालची गोष्ट काय होती माहिती आहे? प्रत्येक जनावराचं जे मुंडकं आहे ना ते गायब होतं.
त्याचं हाडूक त्याच्यामध्ये भेटलं नाही. बाकी सगळ्या शरीरामधले हाडकं भेटले, फक्त डोक्याचे हाडकं कवटी जनावराची एकाचीही भेटली नाही. तर या गोष्टीमुळं थोडंसं विचित्र वाटायला लागलं. जे गावकरी होते त्यांनी असा एक अंदाजा लावला की याच बाईनं हे सगळं काही केलं असेल. त्या कारणामुळं गावकरी तिथं जात नव्हते. आता जो अंबादास होता त्याला विश्वास होता या असल्या सगळ्या गोष्टींवर, भूतावर, प्रेतावर, चुडेल, हाडळ या अशा गोष्टींवर त्याला फार जास्त विश्वास होता. कारण की काही महिन्या अगोदर अंबादासची जी बायको होती तिच्या अंगामध्ये भूत घुसलं होतं. आणि ज्यावेळेस तिच्या अंगात भूत घुसलं होतं त्यावेळेस त्याची जी बायको होती ती विचित्र प्रकारच्या आकृत्या करायला लागली होती. जसं की भिताडाला चिपकून राहणं, निर्वस्त्र होणं, त्याच्या उरावर बसणं, त्याच्या कानाखाली मारणं, किंवा वेगळ्या आवाजात बोलणं, किंवा अशी एखादी अवजड वस्तू एकाच हातात उचलणं जी वस्तू अंबादासला दोन्ही हातात उचलता येत नव्हती अशी. इतकं भयानक त्याची जी बायको होती ती कृत्या करत होती. तर तिचा विलाज वगैरे केला जादूटोण्याने आणि ती आता सरळ झाली होती. काही महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टींवर अंबादासचा फुलेफुल विश्वास होता. आणि ज्यावेळेस अंबादास ही गोष्ट नारायण आणि योगेशला सांगायचा त्यावेळेस ते दोघं जण हसायचे. आता आज रात्रीला यांच्यासोबत असं काय होणार होतं की यांनी विचारही केला नव्हता की भाई एवढं भयानक पण काय कृत्य होऊ शकतं. आता आपली स्टोरी हे फ्लॅशबॅक झाला, बरोबर आहे. आता आपण येऊयात वर्तमान काळामध्ये जिथं आपली स्टोरी चालू होते तिथं. अंबादास जो होता तो आपल्या ऑफिसच्या बाहेर येऊन उभा राहिलेला असतो, पोलीस स्टेशनच्या बाहेर. त्याच्यासमोर एक मोठा रस्ता असा गेलेला असतो. त्या रस्त्यावरच्या झाडाच्या सावल्या वगैरे त्याला दिसलेल्या असतात. मस्त थंडगार हवा त्याला लागत असते. 20 ते 25 सेकंद तो बाहेर उभा होता. त्याच्यामध्ये त्याला अचानक घाम यायला लागला. आता घाम आल्याच्या नंतर तो आश्चर्यचकित झाला की इतकं थंडगार वारं सुटते आणि मला घाम येतोय का. आणि त्याचे जे टोंगळ्याच्या खालचे पाय आहेत ना त्याला असं जाणवायला लागलं की त्याच्या खाली त्याचा जीव राहिला नाही आणि तो तिथं खाली पडतो. आता बघा त्याची अशी परिस्थिती झाली होती की त्याला टोंगळ्याच्या खाली पाय त्याचे जाणवत नव्हते, शरीराला घाम येत होता आणि त्याला उभंही राहता येत नव्हतं. पण जे बाकीचं शरीर होतं ते त्याला तंदुरुस्त वाटायचं. आता जे मधात बसलेले योगेश आणि नारायण होते त्या दोघा जणांनी विचार केला की आंबा इतक्या वेळ झाले बाहेर गेलाय, तो अजून आत का आला नाही. बाहेर रात्रीच्या वेळेस उभं राहणं बरोबर नाही. या जंगलामधले जनावरं बिनावरं आले तर एखादा अटॅक बिटॅक होईल. तर हे दोघं जण टॉर्च घेऊन बाहेर आले. बाहेर येऊन बघतात तर अंबादास तिथं समोर असा खाली पडलेला आहे आणि यांच्याकडे मुंडकं करून यांना हाक मारतोय. आता त्याची हाक यांच्यापर्यंत येत नव्हती. जसे हे बाहेर आले तशी त्यांची हाक याला यायली. म्हणजे बाहेर आल्याच्या नंतर जोपर्यंत स्टेशनमध्ये होते तोपर्यंत यांच्या कानावर त्याची हाक आली नाही. पण जसे हे चौकटीच्या बाहेर आले तशी यांना हाक आली की अंबादास ओरडतोय. हे जोरात जातं. तिथं बघतात, अंबादासला उचलतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणतात. जसं पोलीस स्टेशनमध्ये आणतात तसं अंबादास यांच्या माईवर शिव्या द्यायला चालू करतो. अबे येडे आगा तुम्ही, तुमच्या असं XYZ काय ज्या शिव्या असतात ना त्या सगळ्या काही शिव्या याला द्यायला चालू करतो. हे दोघं जण कन्फ्यूज होतात आणि त्याला बोलतात की बाई तू इतक्या शिव्या देऊ नको, नेमकं काय झालं ते तरी सांग. ते म्हणतात की अबे मी गेले 15 मिनिटं झाले तुम्हाला आवाज देतोय, तुम्हाला आवाज ऐकू आला नाही का रे. आता हे दोघेही जण त्याच्याकडे रागानं बघायला लागले आणि म्हणायला लागले की बाई आम्ही ज्या वेळेस चौकटीच्या बाहेर आलो ना त्यावेळेस तू आम्हाला आवाज दिलास, आम्हाला मधात एकही आवाज आला नाही. आता हे तिघही जण एकमेकांना भांडायला लागले, तिघही जण. आता तेवढ्यात ना यांच्या ऑफिसमध्ये एक बाई येते. आता बाई ती गावामधली असते सरपंचीन. ऑफिसमध्ये बाई येते. बाई आल्याच्या नंतर हे तिघही जण त्या बाईकडे बघतात. आता अंबादासचे जे खालचे पाय असतात ना ते सुन्न झालेले ते जाग्यावर येतात. ती बाई आलेली असते. रात्रीचे 9:30 वाजले होते. हे तिघही जण बघतात त्या बाईला आणि विचारतात की तुम्ही एवढ्या रात्री इथं ऑफिसमध्ये काय करताय, म्हणजे इथं काय कामानिमित्तानं आलायत. तर ती रडत होती आणि ती म्हणत होती की मी तुम्हाला बाहेरून हाका मारल्या होत्या पण तुम्हाला ऐकू आल्या नाहीत. आता ती बाई एकलीच आली होती आणि ती बाई बाहेरून हाका मारत होती त्यांना, कुणी आहे का, कुणी आहे का, कुणी आहे का, पण यांना आवाज येत नव्हता. ती बाई कदरून ऑफिसमध्ये आली तेव्हा यांच्या कानावर आवाज आला. हे म्हणले की आम्हाला ऐकूच आलं नाही. मग यांनी एकमेकाकडे पाहिलं आणि यांच्या मनामध्ये एक विचित्रपणाची भीती निर्माण झाली, कारण की कुणीही हाक मारली तर ही आत ऐकू येईल, बरोबर आहे. तर मग जो अंबादास आहे तो याला योगेशला म्हणतो की योगेश तू बाहेर जा आणि बाहेरून एकदा हाक मार. योगेश बाहेर जातो, हाका मारतो आणि परत मधात येतो. योगेश म्हणतो ऐकू आलं. अंबादास आणि नारायण म्हणतो नाही ऐकू आलं नाही. मग इथं ते थांबतात. इथं काही विषय करत नाही. त्या बाईची प्रॉब्लेम काय ना ते विचारतात की बाबा तुम्हाला काय झालं, तुम्ही एवढ्या रात्री का आलात. तर ती बाई म्हणायला लागली की माझा जो नवरा आहे तो नवरा बाजूच्या गावाकडे गेला होता, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी गेला होता आणि तो अजून पण रात्री आला नाही. माझी मदत कराल का की तुम्ही
त्याला शोधायला. हे म्हणले ठीक आहे येऊ. आता पोलीस म्हणल्याच्या नंतर काय असतं, नाही म्हणू शकत नाहीत ना. तर मग अंबादास आणि योगेश हे दोघेही जण पोलीस स्टेशनच्या त्या महिलेसोबत बाहेर निघतात. आता मधात राहतो जो नारायण. ठीक आहे, आता नारायण तो एकला पोलीस स्टेशनमध्ये राहतो. नारायण म्हणला की बाबा मी एकला इथं थांबतो, तुम्ही जाऊन या. हे दोघं जण पोलीस स्टेशनच्या बाहेर जातात आणि त्या बाईसोबत जिकडे तो तालुक्याकडे गेला होता त्या रस्त्याने निघायला लागतात. कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर चालतात आणि 2.5 किलोमीटर चालल्याच्या नंतर त्यांना एका झाडाला लटकलेलं एक मृतदेह दिसतं. आता ते मृतदेह पाहिल्याच्या नंतर या तिघाही जणांच्या अंगाचं पाणी होतं, त्या स्त्रीच्या आणि योगेशच्या आणि अहमदाच्या. कारण की तो प्रकार फार भयानक होता ना. मग तिथं जवळ जातात, बघतात तर त्या महिलेचा जो नवरा आहे तो तिथं लटकलेला होता. त्याचं मान वरी लटकवलेली होती, खालचं जे शरीर आहे ते पूर्णपणे विवस्त्र होतं आणि त्याचं शरीर असं मधातून फाळलेलं होतं आणि जे मधातले आतडे होते ते असे बाहेर काढलेले होते आणि असे लोंबकाळलेले होते. असं पूर्णपणे त्याचं असं शरीरातले आतडे वगैरे लोंबकाळलेले होते. पोटातले जे आतडे असतात असे गोळागोळा झालेले ते खाली असे साचलेले होते. पण एक कमालची गोष्ट अशी होती की त्या शरीराचं एकही अवयव गायब नव्हता किंवा त्या शरीराला दुसरा कुठलाही नुकसान नव्हतं, म्हणजे दुसरं कुठलंही विचित्र प्रकारचं काहीच नव्हतं. फक्त त्याला पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर माणसाला कसं फाडतात मधातून, सेम त्या प्रकारे फाळलं होतं. मधातले आतडे सगळे बाहेर होते. तिथल्या त्याच्या आतड्याचा एकाही जनावराने तुकडा उचललेला नव्हता किंवा कुणा काय खाल्लेलं नव्हतं. हे पाहिल्याच्या नंतर ती स्त्री आक्रोशाने ओरडायला लागली, चिरकायला लागली. आता ही गोष्ट गावामध्ये कळाली. गावातले लोक आले, बघितलं. गावातल्या लोकांनी त्या मृतदेहाला खाली उतरवलं, त्याला गावामध्ये नेलं. अंबादास आणि योगेश हे पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी FIR दर्ज केली, असं असं झालेलं आहे म्हणून, आणि जे काय पुढची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करायला त्यांनी चालू केली. आता या पोलीस स्टेशनमध्ये बरेच लोक कामाला होते आणि सगळे लोक कामाला डिकले होते. 2 दिवस जातात आणि 2 दिवसामध्ये त्यांना कुठेही काहीही सापडत नाही. त्याला कोणी मारलं, कसं मारलं हे कुणालाही सापडत नाही. आणि जेव्हा त्याचं सगळं काही झालं त्याच्यानंतर यांच्या परीक्षणा म्हणजे यांच्या शोधामध्ये असा शोध लागला की त्याने स्वतःवरून फाशी घेतलेली आहे. पण त्याने जर स्वतःहून फाशी घेतली असेल तर मग त्याची चिरफाड केली कोण, हे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न उमटलेला होता. आता 2 दिवस झाले होते, काहीच नव्हतं झालं. त्या गावामधलं जे मंदिर होतं, मोठं मंदिर होतं, तर तिसऱ्या दिवशी त्या मंदिरावर मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की मी तुमच्या गावामध्ये आली आहे आणि माझा जो बदला आहे तो मी बदला घेणार, असं मोठ्या अक्षरामध्ये मंदिरावर लिहिलेलं होतं. आणि ते पण रक्ताने लिहिलेलं होतं आणि ते मिटत नव्हतं. त्याच्यावर मग गावकऱ्यांनी दुसरा कलर मारला. आता ही गोष्ट ज्यावेळी सगळ्या गावकऱ्यांना समजली, सगळ्या गावकऱ्यांनी अंदाजा लावला की जे ती बाई होती तिथली पोलीस स्टेशनमधली, जिचं घर होतं ते 100% ती बाई आलेली आहे. आता सगळ्याच्या मनामध्ये भीती बसली. सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं की संध्याकाळी आपल्याला घराच्या बाहेर निघायचं नाही. आता परत या 3 जणांची ड्युटी 2 दिवसाच्या नंतर संध्याकाळची लागली. त्या काय म्हणतो आपण त्याला, पोलीस स्टेशनमध्ये, सॉरी पोलीस स्टेशन हे नाव येईन झालं यार. तर या 3 जणांची ड्युटी पुन्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये लागली. पोलीस स्टेशनमध्ये लागल्याच्या नंतर हे 3घही जण त्या पोलीस स्टेशनमध्ये राहिले. आता यांच्या डोक्यामध्ये तेच, आता 3घही जण त्या गावामधले राहणार आहे. डोक्यामधून ते काही जात नव्हतं. एकदा पोलीस स्टेशनमध्ये घुसले की पोलीस स्टेशनच्या बाहेर ते निघत नव्हते. आणि पहिली रात्र ज्या वेळेस हे सगळं काही घडलं होतं त्या रात्री यांना अजिबात आवाज बाहेरचा येत नव्हता चौकटीतला. आता यांनी दरवाजा लावून घेतला होता आणि मधात बसले होते. 2 फाळ्याचा दरवाजा होता. मग तेवढ्यात दरवाजा कुणीतरी वाजवतं. रात्रीचे 11, 11:30 वाजलेले होते आणि 11:30 वाजता अंबादास आणि नारायण हे दोघेही जण झोपलेले होते. जिवंत होता, म्हणजे जागी होता तो म्हणजे योगेश. आणि दरवाजा वाजवतो. दरवाजा वाजवल्याच्या नंतर योगेश दरवाजाकडे बघतो आणि शांत जागेवरच बसतो. तो काय उठत नाही आणि दरवाजा उघडत नाही. पुन्हा दरवाजा वाजतो. हा कन्फ्यूज होतो आणि नारायण जवळ जातो आणि त्याला म्हणतो की नारायण जा, आणि दरवाजा कुणीतरी वाजवतं रे. त्या याला झटका देतं आणि जा रे म्हणतं, तू झोपी जा तिकडं, मला झोपू दे मुकडे, असं तो नारायण म्हणतो आणि झोपी जातो. पुन्हा दरवाजा वाजतो. हा दरवाजापाशी जातून दरवाजाच्या खिंडीमधून बघतो तर बाहेर त्याला कुणीही दिसत नाही. सगळं काही शांत होतं. मग हा हळूवार दरवाजा उघडतो आणि थोडा बाहेर जातो. रात्र पौर्णिमेची होती. बाहेर चक्क प्रकाश दिसत होता. आकाशामध्ये पूर्णचंद्र निघलेला होता आणि त्याचा प्रकाश खूप जास्त पडत होता. जे अंधक सगळं वातावरण दिसायचं ते आता थोडं भक्क दिसायला लागलं होतं त्याला. आता तिची समोरची वाट होती, ती वाट पण त्याला क्लिअरली त्याला दिसत होते आणि तो बाहेर जाऊन उभा राहतो. मस्तपैकी त्याला थंडगार वारं लागतं. तेवढ्यात त्याची नजर समोर रस्त्यावर जाते, थोडं लांब.
त्याला असं जाणवतं की तिथं कुणीतरी उभं राहिलेलं आहे आणि ध्यान धरून बघतं तिथं, म्हणजे त्याला असं वाटतं की कुणीतरी उभं आहे म्हणून. बरोबर रस्त्याच्या मधोमध उभं असतं आणि ते एकसारखं याच्याकडे बघत असतं. आता ह्याच्याजवळ ना बॅटरी होती ना काहीच होतं. तो पटकर गडबडीनं आत जातो, टेबलावर ठेवलेली बॅटरी घेतो आणि जसा तो बाहेर येतो, म्हणजे असं बॅटरी घेऊन असं जसं तो वळतो तसं त्याच्यासमोर एक स्त्री उभी राहते आणि ती स्त्री एवढी भयानक होती की यानं कधीही तशी स्त्री बघितली नाही. ती स्त्री पाहिल्याच्या नंतर तो जोरात ओरडतो आणि आपले डोळे बंद करतो आणि असा उभा राहतो. याचा आवाज ऐकून त्या जे नारायण आणि अंबादास झोपलेले होते ते दोघेही जण जागे होतात आणि याच्यावर ओरडायला सुरुवात करतात. अरे काय झालं बोंबलायला एवढं इतक्या संध्याकाळी, तुला कळत नाही का रे आम्ही झोपलेले आहेत म्हणून? हा म्हणतो की हो, इथे एक बाई होती, याचं पूर्ण अंग ओलं चिंब झालेलं घामानं. त्याच्या अंगावर जी वर्दी होती ती पूर्ण ओली चिंब झालेली. हा म्हणतो की कुठे आहे बाई? तो म्हणतो की इथं होती, मी पहिले बाहेर गेलो होतो तिथं बघितलं होतं, तिथं नव्हती आणि बॅटरी घेऊन आल्याच्या नंतर बघतो तिथं होती. आता हे अशा पद्धतीनं बोलायले, याचं बोलणं काय कळत नव्हतं. आता याच्या हातामध्ये बॅटरी होती, अंबादासने ती बॅटरी घेतली, बाहेर गेला आणि बाहेर बॅटरीशी दाबायला लागला. तर तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावर यानं बॅटरी दाबली. त्या बॅटरीमध्ये यालाही कुणीतरी दिसलं आणि हा म्हणला की हाव रे, हा बोलायला ते खरंच आहे, बाहेर आहे एकदा. हे तिघही जण बाहेर जातात, बघतात, म्हणजे दोघं जण. आणि तिघे जण जेव्हा बघतात त्यावेळेस त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये असं दिसतं की एक स्त्री तिथं उभी राहिलेली आहे लांब रस्त्यामध्ये आणि तिच्या हातामध्ये एक काहीतरी वस्तू आहे. जेव्हा यांनी ती बॅटरी त्या वस्तूवर दाबली त्यावेळेस ती वस्तू हरणाचं मुंडकं होतं. आणि हे पाहिल्याच्या नंतर या तिघाही जणांना घाम सुटला की हे काय प्रकार आहे. आणि जेव्हा ती बॅटरी त्या बाईच्या चेहऱ्यावर दाबायला लागले, त्या बाईच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं. म्हणजे एक अंधार असतो ना तशा प्रकारचा तिथं अंधार दिसत होता तिच्या चेहऱ्यावर. बाकी पूर्ण शरीर दिसायचं, कोपऱ्यापर्यंत बांगड्या, तिच्या हातावर मेहंदी, नख पॉलिश, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसायच्या. कारण की बॅटरी पॉवरफुल होती, त्या बॅटरीमध्ये यांना ते सगळं दृश्य दिसायला लागलं. हे आरबळ यांना काय कळत नव्हतं. आता जो योगेश होता तो यांच्यापासून गायब होतो. यांनी पाहिल्याच्या नंतर योगेशला पाहायला लागले तर योगेश गायब होता आणि यांना म्हणजे असं की यांना समजलंच नाही की तो कुठं गेलाय काय गेलाय म्हणून. हा योगेश योगेश करू करू ओरडायला लागले. इकडे तिकडे बघितलं आणि पुन्हा यांनी बॅटरी त्या रस्त्याकडे दाबली तर ती बाई तिथून गायब होती. आता गायब झाल्याच्या नंतर हे योगेशला शोधायला लागले. योगेश यांना दिसत नव्हता कुठं होता काय होता ते. सगळ्या पोलीस स्टेशननं शोधलं पण योगेश काही यांना सापडला नाही. हे दोघं जण थकून हारून बाहेर आले आणि म्हणले की आपण एक काम करूयात, आपण गावामध्ये जाऊयात आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर कुणाला तरी विचारूयात की योगेश घरी आला का म्हणून. मग हे दोघं जण म्हणले की ठीक आहे, पण एक विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या रस्त्यावरती बाई होती त्या रस्त्यावर योगेश जाणं हे शक्य नाही आहे. मग हे परत थांबले. हा म्हणले यार ते पण विचार बरोबर आहे. मग यांनी विचार करा की योगेश इथंच कुठंतरी असेल. आता हे दरवाजामध्ये उभे होते तेवढं त्यांच्या कानावर आवाज येतो जातं फिरल्याचा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या गोष्ट लक्षात आहे का नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचं जे ऑफिस ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये एक फॅमिली राहायची आणि त्या फॅमिलीजवळ एक जातं होतं, फार मोठं होतं आणि ते जातं तिथं फिट केलेलं होतं जमिनीला. म्हणजे एक मोठा गोटा होता, त्या गोट्याला जातं बनवलेलं होतं आणि त्याच्यावर ते ठेवलेलं होतं. तर त्या पोलीस स्टेशनमध्ये ते जातं एका कोपऱ्यामध्ये तशाला तसंच होतं, त्याला काय काढलंही नाही आणि काय नाही. तर त्या जात्याचा आवाज या दोघांच्या कानावर आला. आता हे दोघं जण कन्फ्यूज की जातं कोण फिरवायले, आणि जातं काय साधारण नव्हतं, फार मोठं जातं होतं, एकदम भयंकरवालं पद्धतीचं असेल, चांगलं एवढं असं जातं, एवढं मोठं जातं होतं. आता हे दोघं जण हळूवार आले आत, मधातल्या रूममध्ये ते जातं होतं. यांना समजत नव्हतं की जातं फिरवतंय कोण. हळूहळू त्या जात्याकडे जातात आणि बघतात तर यांच्या पायाखालून जमीन सरकते. त्या जात्यापाशी ती महिला बसलेली आहे आणि ती महिला ते जातं फिरवते आणि त्याच्यामध्ये भयंकर गोष्ट काय माहिती आहे, त्या जात्यामधून रक्त बाहेर येत आहे आणि ते जे जातं आहे ते प्लेन फिरत नाही आहे, असं खडल 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 खडल. म्हणजे आपण एखाद्या जात्यामध्ये एखादा ठोकर गोटा टाकतो आणि तो एकच गोटा त्या जात्यामध्ये असतो, तर ते गोटा जिथं फिरतो तिथं खडल खडल आवाज येतो आणि जातं असं आदर राहतं थोडंसं. तशा प्रकारचं ते जातं फिरत होतं आणि त्या जात्यामधून रक्त बाहेर येत होतं. या दोघा जणांना फुल असा लगे एकदम भयानक पद्धतीनं घाम आला. यांना काय समजत नव्हतं आणि ती महिला फिरवता फिरवता अंगाई म्हणायला लागली आणि अंगाई एवढी भयानक म्हणायला लागली
खूपच भयानक. ती अंगाई आता मला येत बी नाही, मला म्हणताही येत नाही, तशा प्रकारची ती अंगाई म्हणायला लागली. आता या दोघा जणांचं लक्ष त्या जात्याकडे, त्याच्यामधून रक्त बाहेर यायले. जेव्हा जातं पूर्ण येडा मारून इकडे येतं, त्यावेळी जेव्हा यांनी त्या जात्याकडे बघितलं तर त्या जात्यामध्ये जे दळल्या जाऊ लागलं ना, ते योगेशचं मुंडकं होतं. हे पाहिल्याच्या नंतर या दोघाही जणांचं अंग असं थरथर थरथर हालायला लागलं. आता जो अंबादास होता तो वयानं थोडा मोठा होता आणि त्याचं म्हणजे शरीर थोडंसं असं नैतर्न नव्हतं, पण जो नारायण होता तो यंग होता. हे पाहिल्याच्या नंतर अंबादासला अटॅक आला. तो आपल्या काळजावर हात ठेवतो आणि रपकर खाली पडतो. जसा तो खाली पडला तसं ती स्त्री अंबादासकडे बघते, म्हणजे या दोघांकडे बघते, आणि जो नारायण तो एका जागेवर असा उभा होता असा, आणि तो त्या अंबादासकडे बघतोय, त्या स्त्रीकडे बघतोय, याला काय करावं काय कळत नाही. आणि ती स्त्री हसते त्याच्याकडे बघून, एकदम क्रिपी स्माईल देते. आणि तशी स्माईल दिल्याच्या नंतर ती स्त्री उठते आणि जे खाली आलेलं रक्त असतं ना, ते रक्त असं सारवते आणि असं पिते. पिल्याच्या नंतर उठते आणि नारायणकडे बघते आणि हळूहळू नारायणकडे यायला सुरुवात करते. आता ती स्त्री 2-4 पावलं चालल्याच्या नंतर नारायणला कुठून बुद्धी सुचली काय माहीत, नारायण पोलीस स्टेशनमधून पळतो आपल्या गावाकडं. जोरात पळतो, खूप जोरात. त्याला जितकं जोरात पळता येईल ना तेवढंच जोरात पळतो, खूप जोरात. आता तिथून पोलीस स्टेशन आणि ते गाव 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर 15 मिनिटं म्हणजे तो कमीत कमी 5-10 मिनिटं पळतो. आता माणूस जास्त पळून पळून किती पळणार आहे, बरोबर ना? खूप स्पीडनं पळाला तरी बी 10 मिनिटाच्या जवळपास तो जातो, थांबतो. आता समोर त्याला गाव दिसू लागलं, गावातले लाईट वगैरे त्यांना दिसू लागले. त्याला थोडंसं बरं वाटलं. तो थांबला, आपल्या टोंगळ्यावर असे पाय टेकवले, आपल्या टोंगळ्यावर असे आपले हात टेकवले आणि असं खाली वाकला. जसा तो खाली वाकला तसं त्याला जाणवलं की याच्या डोक्यापासून कुणीतरी असं डोकं खाली असं टाकले. आता तुम्हाला माहीत असेल, एखाद्याला जर आपण पाठगोळी घेतला आणि तो झोपला तर तो डोकं कसं असं टाकतो, तशा प्रकारचं ते डोकं इथं टाकलेलं होतं. आणि याने असं डोकं बघितलं तर त्याच्या पाठीवर दुसरं कोणीही नव्हतं, अंबादास होता. आणि त्याला अलगच फील झालं. तो अंबादास त्याच्या पाठीवर होता तेव्हा त्याला माणसासारखं फील झालं नाही. त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी चिकट आणि काहीतरी असं गुळमट त्याच्या अंगावर टाकलेलं आहे. आणि त्याचं बघता बघता पूर्ण शरीर असं रक्तानं माखलं. इकून आतडे बाहेर पडतायत, इकून आतडे बाहेर पडतायत. हे पाहिल्याच्या नंतर आपलं शरीर झटकतो, असा पाठीमागं बघतो तर ज्या रात्री योगेश आणि अंबादास या दोघा जणांनी जे त्या स्त्रीच्या पतीचा मर्डर पाहिला होता, मधातून पूर्ण कापलेलं होतं, कातडे बाहेर होते, सेम त्याच प्रकारे अंबादासच्या शरीरामधून सुद्धा हे कातडे आणि हे सगळं काय बाहेर पडलेलं होतं. याचं पूर्ण पाठीमागून शरीर रक्ताने लालबडक झालं होतं. हा जोरात ओरडतो आणि गावामध्ये पळतो. जसा गावात पळतो तसं गावामध्ये लोकांना सांगतो की असं झालेलं आहे, एक स्त्री आहे, एक इथं होती, अशी केलेली आहे. तर गावातली काही पुरुष मंडळी जमा होते, याच्यासोबत पोलीस स्टेशनकडे यायला चालू होते. तर जिथं याला ते मृतदेह दिसलं होतं तिथं ते नव्हतं, सगळं काय क्लीन होतं. तो म्हणतो की मी पाहिलं होतं, इथं तो होता म्हणून मी पाहिलं होतं. तर हे म्हणतात इथं नाही ना, चला तुम्ही पोलीस स्टेशनला चला, मी तुम्हाला योगेशचं डोकं दाखवतो. तर तिथं ते गेले. तिथं गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये सगळं काही शांत दिसत होतं. आता पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे होते, कोणाचा लागवी न गेला मधात जाण्याचा. तर सगळ्यांना असं वाटत होतं की काहीतरी विचित्र घडलेलं असेल आणि काहीतरी अलगच असेल. म्हणजे हिंमत कोणी करत नाही ना, जरी खोटं वाटलं कोणाला, अशा गोष्टीमध्ये हिंमत कोणी करत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तर हळूवार थांबले आणि हळूवार सगळेच हळूहळू असे समोर धकायला लागले. आणि जसे एकाच त्या गावकऱ्यांनी थोडं मधात डोकावून पाहिलं तर दोघं जण टेबलवर बसलेले दिसले, पलीकडं मुंडकं करून. तर ते जो गावकरी आहे तो त्या ह्याच्याकडे बघून म्हणतो, नारायणकडे बघून, अरे नार्या, तू काय दारू पिलायस का रे? ते दोघं जण तिथंच बसलेले. नारायणाचा पाठीमागं जाऊन बघतो तर तिथं ते दोघं जण बसलेले होते. असं डोकं होतं आणि तिकडं तोंड करून ते बसलेले होते. तर यांना कळालं नाही. सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये जातात एकदम नॉर्मली, आणि जातात आणि त्या दोघा जणांच्या समोर जाऊन उभे राहतात. जसे उभे राहतात सगळ्यांच्या हातामधून काट्याखाली पडतात. त्या टेबलावर 2 मुंडकी असे वर ठेवलेले होते. जे खालचं शरीर होतं ते छोट्या तुकड्यांमध्ये असं खाली पसरलेलं होतं. हे पाहिल्याच्या नंतर यांना काही सुचलं नाही गावकऱ्यांना, एकदम खतरनाक पद्धतीनं. आता त्या पोलीस स्टेशनमध्ये धड CCTV कॅमेरेही नव्हते आणि काहीच नव्हतं. पण जे नारायणनं सांगितलं त्यावर काही गावकऱ्यांनी विश्वास केला, पण काही गावकऱ्यांनी विश्वास केला नाही. आता या सगळ्या याच्यामध्ये नारायणला दोषी ठरवण्यात आलं की बाबा यानंच काहीतरी केलं असेल, यांनी यांना दोघांना मारलं असेल. पण नारायण शेवटपर्यंत सांगत होता की नाही, असं झालेलं आहे, असं झालेलं आहे आणि मी काहीच केलं नाही. जेव्हा सगळी तपासणी झाल्याच्या नंतर असं समजलं की नारायणचा याच्यात कुठेही हात नाही, कारण की याच्यामध्ये काही सबूत भेटलंच नाही ना. तर मग त्याला अटक तरी कसं करणार? मग तिथं तो थोडासा
सुटला. आता सुटल्याच्या नंतर परत गावामध्ये एक माणूस गायब झाला आणि त्याचंही शरीर सेम अशा प्रकारे सापडलं. आता जितके पोलिसांनी बाहेरच्या लोकांनी तपास केला त्या तपासामध्ये काही वेगळंच निघू लागलं. म्हणजे असं की कोणाच्या काही हातातच नाही, असं दिसत होतं की त्यांनी स्वतः आपल्या शरीरासोबत असं काही केलेलं आहे, पण कोणाला काही कळालं नाही. पण गावकऱ्यांनी एक असा रस्ता निवडला, त्या रस्त्यामध्ये एका त्यांनी महाराजाला आणलं, त्याला पूजा करायला लावली आणि त्याला विचारलं की काय आहे. तेव्हा तो महाराज म्हणला की तुमच्या गावावर एक अशी आत्मा आहे जी आत्मा भुकेजलेली आहे. जोपर्यंत ती आत्मा तिचा आकडा पूर्ण करत नाही तिच्या बळ्यांचा, तोपर्यंत ती शांत बसणार नाही. तर एकच विलाज करू शकतो आपण, रात्रीच्या वेळेस कुणीही घराच्या बाहेर निघू नका आणि रोज संध्याकाळी 5 वाजता 5-5:30 वाजता या गावाच्या पूर्ण भोवताल तुम्ही पिठाची एक रेघ वळत जा आणि त्या रेगेला ओलांडून कुणीही बाहेर जाणार नाही आणि कुणीही आत येणार नाही. जर कुणी बाहेर गेला आणि जर कुणी आत आला आणि जर तुमच्या घरातून जर कोणी बाहेर पडलेला असला संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस, तर त्याचा हाच विलाज होईल. तर सगळ्यांना सांगा की रात्रीला गावात येऊ नका आणि गावातून बाहेर जाऊ नका. तर हे नियम त्या गावामध्ये पाळले जातो. तर आज आपली स्टोरी इथं संपत आहे. नियम पाळा, सगळ्यात मेन गोष्ट नियम पाळा. प्रत्येक गोष्टीमध्ये नियम असतात आणि ते नियम पाळले पाहिजे. या स्टोरीमधून हे शिकायला भेटतं. तर स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला कमेंट करा की आमच्यापाशी स्टोरी आहे. मग मी तुम्हाला माझा एक व्हॉट्सअप नंबर देईल, त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर सुद्धा तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.